संघटना समस्त ग्रामस्थ तुम्ही आळवईच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने दर्पण दिनाच्या निमित्त पत्रकारांचा जो सन्मान केला महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील पत्रकारांना एकत्रित करून हा जाळ्याचा संगम घडवून आणला. हा कार्यक्रम आज आता संपूर्ण झाला. या कार्यक्रमाचा जो हा तुमच्या संकल्पना कुठून आली आणि त्याबद्दल तुमचा उद्देश काय होता ते थोडंसं सांगा. दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचं स्वागत हमेशा करत असतो, पण बॉर्डर एरियाचे महाराष्ट्र आणि कर्नाटकचे एकमेकाचे संबंध आहेत आणि काही अडीअडचणी महाराष्ट्रातील सर्व पत्रकार लोक या ठिकाणी हमेशा माहिती घेतात, न्यूज देतात आणि सर्वप्रथम दर्पण दिनानिमित्त कारण एक प्रेरणा दिली पाहिजे. आमच्या समाजातून आम्ही प्रेरणा नाही दिलो तर हे पत्रकार लोकांना उत्साह वाढवण्याचं काम आम्ही करत असतो दरवर्षी. तर हे उत्साह वाढवल्यानंतर चांगल्या प्रकारे त्याने उत्साहानं काम करत राहतात समाजामध्ये. तसेच आज या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील सर्व पत्रकार आले आळवई नगरीमध्ये. तसंच काँग्रेस पार्टीचे आमचे ईश्वर खंडरे साहेब फार एक पालकमंत्री आहेत. त्यांनी विकासाचं खूप छान असे प्रकारे आळवई नगरीमध्ये खूप काम करतात. फक्त आणि विकासच म्हणतात. ईश्वर खंडरे साहेब ज्या वेळेस येतात त्या वेळेस करोडो रुपयाचं बजेटच घेऊन येतात. उगा साधारण येऊन भेट देऊन जात नाहीत. कारण आमच्या आजूबाजूचा परिसर, हायवे, रोड, पाणी, नळ, प्रत्येक गलीमध्ये रस्ता, सीसी रस्ता, त्याच्यानंतर हरवाडीहून मानकेश्वर जाणारा मोठा रस्ता, ह्या ठिकाणी भरपूर असे घरं कुठल्या प्रकारचे आमच्या भालकी तालुक्यामध्ये ईश्वर खंडरे साहेबांनी कमी केलेले नाहीत. आणि आम्ही त्याचे सर्व या ठिकाणी आलेले सर्व आमचे मित्र बांधव काँग्रेस पक्षाच्या मराठी महाराष्ट्राची एक समस्या आहे सीमा भागातील. आपला मानकेश्वरचा पूल, सिंधिकामठचा पूल आणि वागदरीजवळ एक बारूरला निघतो आतमधून मांजरा नदीवरचा पूल, हे 3 पूल व्हावेत आणि आपलं दळणवळण सोपं जावं. आपल्याला कर्नाटक आणि महाराष्ट्रात येण्याचं हे खूप पूर्वीपासूनच देवणी मोठं एक त्या काळीचं मार्केट खूप मोठं होतं, व्यवहार मोठा होता. आणि माझ्या मते भालकीपासनं देवणीहून माल भालकीला यायचा. त्या काळापासूनचे संबंध आहे. देवणी जुनं शहर आहे, आळवई आहे, मेहकर आहे. या तालुक्यातला पट्टा हे एकमेकाला दळणवळणीला सोपं जाणार आहे. आमची एक विनंती आहे महाराष्ट्राच्या जनतेकडून, आमच्या पत्रकाराकडून, की ह्या 3 पुलांचा जो काही विषय आहे हे तुम्ही आमच्या भावना तुम्ही तुमच्या नेत्यापर्यंत पाठवावं आणि हे काम करून घ्यावं अशी आमची इच्छा आहे. आळवईचे सरपंच शरद भाऊ गांधी इथं आहे. आपण आपल्या भावना सीमा भागातील मराठी भाषिक व कन्नड भाषिक सर्व पत्रकार येऊन दर्पण दिनाच्या निमित्ताने आळवई नगरीमध्ये येऊन माझे मित्र गोपाळ सूर्यवंशी यांच्या वतीनं जो सत्कार ठेवण्यात आलेला होता तो सत्कार तुम्ही करून घेतल्याबद्दल मी प्रथम तुमचे धन्यवाद देतो. व तसेच आमच्या ईश्वरजी खंडरे साहेबांना तुम्ही आता 2-3 पुलांची मागणी केलो. आता थोड्या दिवसामध्ये मार्केश्वरच्या पुढे काळसर दोघांचे ते पुढे शेतकऱ्याचा प्रश्न आहे, तीच प्रश्न निघालेला आहे. हे रोडचं काम चालू झाले की हे मार्ग चालू होणार आहे. तसेच हरेवाडी ते मार्केश्वर हे मधला रस्ता 1.5 करोड रुपयाचं डांबरीकरण काम चालू झालेलं आहे. म्हणून तर भालकी जाण्यासाठी आळवईहून काळसर गाव पुढे भातामराव भालकी असे हे आमचं भालकी जाण्याचं अंतर एक 10-15 किलोमीटर कमी होणार आहे. त्याच्यानंतर तुमचं वाघदरीचा पूल, सिंधिकामठ पूल, त्या पुलाची बी आम्ही साहेबांच्या मानकेश्वरच्या पुलाचा प्रश्न हे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक हे 2 जे सीमावर्ती भागातील लोकांचं जे जाणं आहे ते आम्ही सोपं होण्यासाठी तुम्ही बोललेली गोष्ट आम्ही साहेबापर्यंत एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. कारण भाषिक व्यवस्थेवर प्रांत रचना झाली. त्याच्या अगोदरपासूनचा हा भाग एकमेकांशी रोटीबेटीचा व्यवहार आहे. आणि त्यानंतरही आज स्वातंत्र्योत्तर नंतरही भाषिक प्रांतरचना झाल्यानंतर आजही आपली रोटीबेटीची व्यवहार आहे, ऋणानुबंध आहेत एकमेकांचे. हे आपले ऋणानुबंध टिकवण्यासाठी दळणवळण व्यवस्था आपल्याला चांगली पाहिजे. त्यासाठी आम्हाला कर्नाटकाची साथ पाहिजे आणि कर्नाटकाला महाराष्ट्राची साथ पाहिजे. या आपल्या एकमेकाच्या सीमा भागातले प्रश्न आपण एकमेकाला सहकार्य करून मिटवूयात आणि जनतेच्या
सुखासाठी जनतेच्या सेवेसाठी सुखकर करण्याचा प्रयत्न करूया. बोलीलाच आम्हाला सीमा भागातील मराठी पत्रकार बांधवांना बोलून आपण आमचा सत्कार केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.